नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण बघणार आहोत जास्त प्लेट टाकून गोपी बाही कशी शिवायची आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी अस्तर घेतलेला आहे 2 बाहीसाठी। तर अस्तरची एक मधोमध घडी टाकून घ्यायची आहे। तर वरच्या बाजूला बघा बंद बाजू आहे आणि बंद बाजूवर आपल्याला बाही लांबीचं माप टाकायचं आहे। तयार बाही आहे 5.25 इंच, त्यात आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे। तर पूर्ण बाहीची लांबी ही 6.25 इंच येणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बाही लांबीचं माप टाकायचं आहे। बघा 6.25 इंचावर बाही लांबीचं इथं माप टाकून घ्यायचं आहे। तर खालच्या साईडला ही बरोबर 6.25 इंच घ्यायचं आहे आणि एक रेष सरळ मध्ये ओढून घ्यायची आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गोपी बाही कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे। तर बाही घडी घेतलेली आहे 8.5 इंच। तर अशा पद्धतीने बाही घडी टाकायची आहे। खालच्या साईडला आता इथे मी 3 इंच कमी करून घेणार आहे आणि या 3 इंचापासून अशी एक तिरपी रेष ओढायची आहे। बघा या पद्धतीने तिरपी रेष ओढून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, खालच्या साईडनी 1.5 इंच वरी घ्यायचं आहे। या 1.5 इंचापासून वरी एक मध्य काढायचं आहे। तर अशा पद्धतीने मी मध्य काढून घेतलेला आहे। तर वरच्या साईडला 1 इंच घ्यायचं आहे आणि बाहीला मागचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बाहीला अगोदर मागचा आकार देऊन पुन्हा समोरच्या साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे। बघा बाहीला आकार देत असताना आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। तर मागचा आणि पुढचा इथं दोन्हीही आकार देऊन घेतलेले आहेत। तर इथं बघा बाहीचा दंडघेर आहे 6 इंच। तर त्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे। तर इथं पूर्णच बाहीची घडी इथं बरोबर झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बाहीचे माप टाकून घ्यायचे आहे। तर इथं आता बाही कट करून घ्यायची आहे। बाही कट करत असताना अगोदर आपल्याला मागच्या बाजूचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा समोरचा आकार हा कट करून टाकायचा आहे। बघा तर इथं बाहीचा सेंटर कट करून घ्यायचा आहे। तर सेंटर कट करत असताना थोडंच कट करायचं आहे तिथं आपल्याला। आता इथं बाहीचा समोरचा आकार कट करून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने इथं मी बाही कट करून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही कशी कट करायची आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। तर बघा या पद्धतीने अस्तरवर बाही कट करून झालेली आहे। तर इथं मेन फॅब्रिक घ्यायचं आहे, इथं ब्लाउजचा कपडा घ्यायचा आहे। तर ही बाहीसाठी जेवढा कपडा उरलेला आहे याची आता इथं घडी टाकून घेतलेली आहे। तर या घडीपासून वरी बघा बंद बाजूला 8 इंच घेतलेला आहे। तर दुसऱ्या साईडला हे आपल्याला 8 इंच घ्यायचं आहे। दोन्ही साईडचा 8 इंच अंतर हे आपलं 16 इंचाचं अंतर झालं। तर या 16 इंच अंतरामध्ये आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहे। तर इथं प्लेट टाकत असताना मी बघा थोडेसे मोठे प्लेट टाकत आहे। तर तुम्हाला जर लहान लहान प्लेट टाकायचे असतील तर तुम्ही लहान लहान प्लेट टाकू शकता। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं प्लेट टाकून दाखवत आहे। तर बघा अशा पद्धतीने इथं मी प्लेट शिवून घेत आहे। आणि ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा एका साईडचे आपले प्लेट टाकून झालेले आहेत। तर इथं बघा मी मोठे मोठे प्लेट शिवून घेतलेले आहेत। त्या ताईंना अशीच बाही शिवायची होती, त्यांच्या अंगात ब्लाऊज हा रेडीमेड होता आणि रेडीमेड ब्लाऊजचे बघा प्लेट थोडेसे मोठे टाकलेले होते। तर त्यांना त्याच पद्धतीने हा ब्लाऊज शिवून पाहिजे होता। तर त्यांनी जसा सांगितलेला आहे तसाच मी इथं शिवून त्यांना देणार आहे। तर बघा दुसऱ्या साईडचे प्लेट टाकत असताना मी इथं विरुद्ध दिशेने प्लेट टाकत आहे। तर प्लेट हे मोठे मोठे टाकल्याने बघा अंगात ब्लाऊज घातल्यानंतर गोपी बाहीला फुगा हा थोडासा जास्त येणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेट शिवून घ्यायचे आहेत। तर बघा हे प्लेटाचं जे अंतर होतं तर दोन्ही साईडचं 8-8 इंच अंतर हे 16 इंच अंतर झालं। तर 16 इंच अंतरामध्ये इथं मी प्लेट हे शिवून घेतलेले आहेत। तर दोन्ही साईडचे प्लेट शिवून झालेले आहेत। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने प्लेट कसे टाकायचे आहेत तेही तुम्हाला इथं दाखवलेलं आहे। तर बघा आता इथं काय करायचं आहे, आपल्या बाहीला अस्तर जोडायचं आहे। तर अस्तर जोडत असताना काय करायचं आहे आपल्याला, तर या बाहीचा सेंटर कट करून घ्यायचं आहे, म्हणजे समोरच्या साईडचं। वरच्या साईडला तर आपण सेंटर कट करून घेतलेला आहे, पण समोरच्या साईडलाही सेंटर कट करून घ्यायचा आहे थोडासा। आणि जिथं प्लेट टाकलेली आहे तिथं त्याचाही बरोबर सेंटर काढायचा आहे आणि या अस्तरचा सेंटर आणि या प्लेटाचा बरोबर सेंटर तिथं एकमेकावर ठेवायचा आहे। आणि अशा पद्धतीने बघा इथं बाही शिवून घ्यायची आहे, म्हणजे बाहीला अस्तर जोडायचं आहे। तर अगोदर समोरच्या साईडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर समोरच्या साईडने शिवून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने गोपी बाही कशी शिवायची आहे ते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे। तर बघा समोरच्या साईडने इथं शिवून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता इकडं साईडने अस्तर जोडायचं आहे। तर साईडने अस्तर जोडत असताना इथं आपल्याला काळजी घ्यायची आहे की वरच्या साईडलाही बाहीचा सेंटर आणि प्लेटाचा सेंटर बरोबर आहे का नाही हेही चेक करायचं आहे। तर बघा साईडने अस्तर अशा पद्धतीने जोडायचं आहे। तर इथं बाहीचा सेंटर आणि प्लेटाचा सेंटर बरोबर करायचा आहे आणि इथं
शिवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इथं गोपी बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा। तर साधी आणि सोपी पद्धत आहे बाहीला अस्तर जोडण्याची ही। ब्लाऊजचा कपडा कमी असेल तरीही आपल्याला गोपीबाही शिवता येते। तर या अगोदर मी तुम्हाला खूप कमी कपड्यामध्ये गोपीबाही कशी शिवायची आहे ते साध्या आणि सोप्या पद्धतीने गोपीबाही शिवून दाखवलेला आहे। तर बघा साइडने उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे। समोरच्या साइडला जास्त असलेला कपडा कट करून टाकायचा आहे आणि अस्तर बरोबर कपडा ठेवायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने इथं आपली बाही शिवून तयार होणार आहे। तर आता या बाहीला समोरच्या साइडने गोट लावायचा आहे। तर गोट लावण्यासाठी आपल्याला कपड्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि लांबीला कपडा आपल्या बाही एवढाच घ्यायचा आहे। तर कपडा हा खालच्या साइडने ठेवायचा आहे आणि वरच्या साइडला बघा अर्धा इंच अंतरावर आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर एक वेळेस अशा पद्धतीने शिवून झाल्यावर इथं काय करायचं आहे बघा, खालचा जो कपडा आहे तो आता वरच्या साइडला थोडासा मुडपायचा आहे। तर अनेक वेळेस मुडपून इथं ही पट्टी तयार करायची आहे। तर बघा ही समोरच्या साइडला या पद्धतीने ही पट्टी तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला जर समोरचा गोट लहान किंवा मोठा पाहिजे असेल तर ते आपल्याला लहान मोठा करता येतो। तर बघा लहान करायचा असेल तर आपल्याला रुंदीला कपडा कमी घ्यायचा आहे। तर यापेक्षा मोठा पाहिजे असेल तर कपडा रुंदीला तिथे थोडासा जास्त घ्यायचा आहे। आणि याच ब्लाऊजला जर समोरच्या साइडला दुसऱ्या कलरचा गोट लावायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या कलरचाही गोट लावू शकता। तर बघा अशा पद्धतीने इथं समोरची पट्टी तयार झालेली आहे। इथं आपली गोपीबाही तयार झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला लेस लावायचा असेल तर तुम्ही लेसही लावू शकता आणि जर तुम्हाला बाही तशीच ठेवायची असेल तर तुम्ही तशीच ही ठेवू शकता। तर इथं मी गोल्डन कलरची लेस इथं लावून घेत आहे बघा। तर समोरच्या साइडला थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि ही लेस इथं ठेवून शिवून घ्यायचं आहे। या बाहीला दुसऱ्या कलरचा गोट जर लावलात आणि त्यावर लेस लावून अशी बाही तयार केला तर ती बाही एकदम सुंदर दिसते। तर मैत्रिणींनो, गोपीबाही कटिंग आणि स्टिचिंग करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं आपल्या दोन्हीही बाही शिवून तयार झालेल्या आहेत। तर बघा त्या ताईंनी जशी बाही शिवायला सांगितली होती सेम त्याच पद्धतीने इथं बाही शिवून तयार झालेली आहे। तर बाही आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा।